महाराज काय झालंय सांगा ना आम्हाला. कविराज काय लिहिलंय खाली त्यात? महाराज कैलासवासी झाले. त्यास कित्येक दिवस झाले. रायगडावर बऱ्याच घडामोडी घडल्या आहेत. त्या योग्य वेळी कळवण्यात येतीलच. तुर्तास आपण अक्कल हुशारीने राहून शंभूराजेस नजरकैद करावे. पन्हाळा उतरू देऊ नये. आबासाहेब, नाही आबासाहेब, आम्हाला मान्य नाही. तुम्ही आम्हाला सोडून गेलात हे मान्यच नाही आम्हाला. का असे वागलात आबासाहेब? का आम्हाला सोडून गेलात? आणि सोडूनच जायचं होतं तर इथं येऊन आम्हाला पोटाशी का कवटाळलं? का आमच्या पाठीवरून मायेनं हात फिरवलात? का प्रेमानं घास भरवले? तुम्ही म्हणाला होता आम्ही रायगडी जातो, तुम्ही नंतर या, तयारी करा, दक्षिण सांभाळा. हे सगळं तुम्हाला सांभाळायचंय. छावे आहात तुम्ही आमचे. शाबासकी दिली आबासाहेब आणि अर्ध्यावरच निघून गेला. आम्हाला न भेटता न बोलता. नाही आबासाहेब, नाही आबासाहेब, आम्हाला मान्य नाही, मान्य नाही, मान्य नाही आबासाहेब, आम्हाला मान्य नाही आबासाहेब. सुनबाई समजा संपलं. माझा देव गेला, माझा बाप गेला. सुनबाई, आबासाहेब, आबासाहेब युवराजांना विचारल्याशिवाय काहीच करत नाहीत अगं. आणि त्यांच्या लाडक्या सुनेला सोडून ते कसे जातील? तू युवराजांना विचार ना. युवराज, युवराज दारात ते युवराज कुठे? अगं युवराज कुठे? युवराज, महाराज, महाराज, युवराज. आबासाहेब, आम्ही रायगडी असतो ना तर काय बिशात होती यमदूतांची तुमच्या जवळपास फिरकण्याची.
आम्ही प्रसंगी त्यांच्याशी 2 हात केले असते, हरवलं असतं, कैद केलं असतं. नंतर समजावून सांगितलं असतं की बाबांनो, अरे मरतात ती माणसं. तुमचे यमपाश मर्त्य माणसांसाठी, आमच्या देवासाठी नाहीत, आमच्या देवासाठी नाहीत. युवराज, युवराज, देवा, असा कसा हलगर्जीपणा केला? चुकलास तू. शेवटी तू सुद्धा कृतज्ञच निघालास. थोडी तरी जाणीव ठेवायची होतीस ना. ज्यांच्यामुळं पृथ्वी तलावर तुझं अस्तित्व शिल्लक राहिलं त्यांनाच तू घेऊन गेलास. ज्यांच्यामुळं तुझी मंदिरं वाचली, तुझे देवारे गाभारे सुरक्षित राहिले, तुझे ग्रंथ राहिले, पुराणं राहिली, आरत्या सुरक्षित राहिल्या, त्यातच अल्पायुषी केलंस तू का? अरे कसली आणि कशाची एवढी घाई झाली होती तुला? मरणच द्यायचं होतं तर आम्हाला तरी द्यायचं होतंस. तू देवांच्या देवावर खाला घातलास. आमच्या आबासाहेबांचं पुण्य नाही दिसलं? आश्रा प्रयतेला, भुकेल्या गोर गरिबांना घास भरवले ते नाही दिसलं तुला? तू कृष्ण होऊन एका द्रौपदीची अब्रू वाचवलीस, पण आमच्या आबासाहेबांनी घरटी एका द्रौपदीची अब्रू वाचवली होती. त्या द्रौपदींचा, माता मावल्यांचा गहिवर तुला ऐकू आला नाही? गाई वासराचा हंबर तुझ्या कानी पडला नाही की माणसांच्या वाड्या वस्त्यांवर पिकलेले माणुसकीचे मळे तुला दिसले नाहीत? काय काय पाहिलंस काय मग तू? अरे एवढा कसा आंधळा झालास तू? एवढा कसा निर्ढावलेला झालास? चुकलास तू देवा. आमच्या आबासाहेबांना घेऊन गेलास. आमच्या आबासाहेबांच्या जाण्यानं आज मराठी मन रणकं झालं. आबासाहेबांना घेऊन जाणं ही फार फार मोठी चूक केलीस देवा. आता याच्यावर एकच उपाय, आबासाहेबांच्या मागोमाग जायचं, जगणंच थांबवायचं. युवराज, 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 धरात्या, युवराज, 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 युवराज. कवीजी, हवं युवराज कुठे दिसत नाहीत. म्हणजे हवं सापडत नाहीत. सापडत नाही? हवं युवराजनी त्यांना समधीकडे शोधतात. चला आपण मग शोधूया. चला या लवकर. आबासाहेब, तुम्ही आम्हाला सोडून गेला. फसवलं तो आबासाहेब तुमच्या शंभू बाळाला. तुमच्याशिवाय आता या जगात उरलंच काय?
आबासाहेब, आम्ही करतो ते चूक की बरोबर आम्हाला ठाऊक नाही. आम्हाला फक्त एवढंच ठाऊक आहे की ज्या जगात तुम्ही नाही त्या जगात आम्ही सुद्धा राहू शकत नाही. शंभूराजे, तुम्ही उद्याचे छत्रपती आहात. हे स्वराज्य तुमच्या हाती सुरक्षित राहील. सगळीकडे शोधले युवराजांना. या चालण्यात असतील युवराज. युवराज, युवराज, चलो वहां देखते हैं. युवराज, आम्ही ठीक आहोत. घडल्या प्रसंगाला धैर्यानं सामोरं केलं पाहिजे. रायप्पा, त्या कैद केलेल्या हेरांना आमच्या समोर पेश करा. रायगडावर घडली हकीकत आम्हाला समजलीच पाहिजे. तातडीनं. जी. पाहिलं, राजाचा लेख म्हणून म्हणजे सुळावरच्या पोळीसारखं किती कसरत करावी लागते. बाप गेल्याचं दुःख भी करता येत नाही. मोर जबाबदाऱ्या आहेतच. महाराणी साहेब, ठरल्याप्रमाणे मंचकारोहणाची सगळी तयारी झालेली आहे. आता फक्त बाळराजांनी मंचकावर बसायचं आणि आम्ही नवीन राजा बघत जय जयकार करायचा. काळजी वाटते. दादा असताना कशाची काळजी? नाही म्हणजे रयत बाळराजेंना मान्यता देईल का? देणारच. अहो, रयत बाळराजेंवर प्रेम करते, माहिती आहे ना मला. आणि रयत तरी काय हो, अहो टाकल्या तुकड्याची दिल्या घासाची. त्याची काय एवढी काळजी करायची? असं कसं? महाराणी साहेब, सोमाजी म्हणतोय ते बरोबर आहे. त्याला रयतेची नाडी माहिती आहे. अहो पण एवढे सरदार, एवढे मातब्बर, शिलेदार, फौज. महाराणी साहेब, फौज काय, सैन्य काय, सरदार काय, अहो माणसंच ती. ते सिंहासनाच्या बाजूनेच उभे राहतात. आता औरंगजेबाच घ्या, कोण होतं त्याच्या माग? अहो सगळे दारा मुरादच्या पक्षातले. पण औरंगजेबाने त्यांचा पराभव केला. आज त्यांची कबरही शोधून सापडत नाही. काळाचा महिमा. पण लक्षात कोण राहिलं? औरंगजेब. उदो उदो त्याचाच, आणि कुर्निसातही त्याला. औरंगजेबानं गादीवर बसण्यासाठी खून पाडले होते. तुम्ही त्यांचं उदाहरण देताय? हे सोमाजी, गप गप. महाराणी साहेब,
उदाहरण जरी चुकीचं असलं पण मतितार्थ एवढाच आहे की सत्तेच्या बाजूने माणसंच काय दगडधोंडेही जातात, जय जयकार करतात. महाराणी साहेब, हेच म्हणायचं होतं मला. दादाने पुरतं ओळखलं. तरीही बाहेर जी चर्चा सुरू आहे ती दबकी. कोणती? राणीनं राजा मारल्याची? हं, ती आपोआप बंद होईल. पण आम्ही काहीच नाही केलंय. आणि महाराज जर विषामुळे केले असतील तर तो कट असणार आणि त्यात दुसरेच सामील असणार. आता त्यात पडायचं नाही. विष जहर. आता अमृताच्या कुंभाचा विचार करायचा. एकदा का बाळराजे मंचकावर बसले की अमृताचा पाऊसच पाऊस. ठीक आहे. याला म्हणतात जिद्द. बघा दादा, सरसेनापतींचा कौल घ्या, त्यांच्या कानावर घाला. आणि मुख्य म्हणजे शंभूराजेंचं काय? चिंता करू नका. या शुभ कार्याच्या आड शंभूराजे येणार नाहीत. ही खबरदारी आम्ही घेऊ. सूर्यग्रहणाच्या दिवसापर्यंत महाराज चांगलं होतं, पर दुसऱ्या दिवशी त्यांच्या प्रकृतीमध्ये बिघड झाला. गेरी आलीच त्यास आणि बेशुद्धच झालं. राजवैद्यांनी त्यांना औषध दिलं तेव्हा ते शुद्धीवर आले. धाकट्या राणी साहेबांनी पन्हाळ्यावर जाण्याबद्दलची चर्चा केली. बरं वाटलं. मग रामनवमीपासनं तब्येत जास्तच खालवत गेली. सोंठवडा पोटात जाईना. आजार बळावला. राजवैद्यांनी तर हातच टेकलं. तोपर्यंत अण्णांजी पंतास आणि मोरोपंतास निरोप गेला होता. गंगा वैद्यही आले. मागोमाग कारभारीही आलं. गंगा वैद्यांनी तपासलं बी आणि औषधांची मात्रा बी बदलली. अनाजी पंत सुरनीस आणि मोरोपंत पेशवे यांना कोणी बोलावून घेतलं? माहित नाही युवराज. बघा, आम्हाला का नाही बोलावलं? मला खरंच ठाव नाही युवराज. गडाचा दरवाजा बंद झाला. गंगा वैद्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठ केली, पण हनुमान जयंतीच्या दिवशी जय महाचंडी. महाराजांच्या पवित्र चितेला अग्नी कोणी दिला? साबाजी भोसले. आमच्या आबासाहेबांना साधा अग्नी सुद्धा देऊ शकलो नाही आम्ही. एवढे मोठे आमचे वडील छत्रपती, गोरगरिबांचे कैवारी, रयतेचे तारणहार, आणि त्यांना भडाग्नी देण्यात यावा. त्यांच्या नशिबी मंत्राग्नी नसावा. नाही, आम्ही देऊ मंत्राग्नी आमच्या आबासाहेबांना.